DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये निर्भय महाराष्ट्र पार्टीचे अध्यक्ष जितेंद्र भावे आणि त्यांच्या इतर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्यानं संपूर्ण नाशिकमधील वातावरण ढवळून निघालं आहे। दरम्यान दाखल करण्यात आलेले हे गुन्हे खोटे असून तात्काळ मागे घेण्यात यावे या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीनं कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तालय प्रवेशद्वारावर ठिय्या मांडत आंदोलन केलंय। इंदिरानगर पोलीस ठाण्यात निर्भय महाराष्ट्र पार्टीचे अध्यक्ष जितेंद्र भावे, शहराध्यक्ष राजेंद्र गायधनी यांच्यासह कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा गुन्हा खोटा असून इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी जाणून बुजून हा गुन्हा दाखल करून केवळ त्रास देणे आणि बदनामी करणं या उद्देशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्यानं तो लवकरात लवकर मागे घेण्यात यावा या मागणीसाठी पोलिसांना निवेदन देण्यात आलंय। काही दिवसांपूर्वीच इंदिरानगर पोलीस ठाण्यात महावीर शोरूम विरोधात निर्भय महाराष्ट्र पार्टीचे पदाधिकारी गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते। यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी गुन्हा दाखल करून न घेता उलट शोरूम कर्मचाऱ्यांना स्वतःहून बोलवून घेत पार्टीचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांवर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आलाय। दरम्यान निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या पदाधिकाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे। यावेळी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आणि नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर, आतमध्ये गेलं का आपलं डेलिगेशन? नाही, अजून जायचंय। काही लोकांची चर्चा चालू आहे। चर्चा चालू झाल्यानंतर जाऊ आपण। कोणत्या काही लोकांची चर्चा चालू आहे? आता तीच चर्चा चालू आहे की काय कोणते गुन्हे आहेत, काय गुन्हे आहेत ते म्हणतायत की 10-10, 12-12 लोक घेऊन जा किंवा हे घेऊन जा। मग आता ती चर्चा चालू आहे, काय काय नाही। आता आपलं निवेदन तयार होतंय, निवेदन तयार झालं का साहेबांकडे जायचंय। आता PI मॅडम ज्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे तिच्या विरोधातही तक्रारी आलेल्या आहे, त्या शोरूमच्या विरोधात तक्रारी आलेल्या आहे। काही एव्हिडन्सेस, काही स्क्रीनशॉट्स, काही पुरावे आपल्याला असे भेटलेत। भावे सर तिथंच निर्दोष आहे, भावे सरांचे सहकारी निर्दोष आहे। आता फक्त बॉम्ब फोडायचा बाकी आहे न्यायालयात। एकदा तो फुटला सगळी यंत्रणा हात पडून जाणार आहे। सामान्य जनता वर्सेस भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट अधिकारी पत्रकार आता कसे उघडे पडतात ते फक्त बघायचं। यांना वाटलं भावे पत्रकार म्हटले, काय पत्रकार म्हटलं मी पत्रकार, तर आता यांना वाटलं भावे एकटे आहेत, यांच्यासाठी कोण येतील, काय येतील। ही जनता बघा म्हणा, जनता हे पक्षाचे काही लोक आहेत पण जास्त करून जनता आहे। हे जनतेचं बघावं, सगळं काही कायदेशीर मार्गाने होईल, त्याच गोष्टी होणार आहेत। बाकी आपण बघू पुढे। नाटे सर आणि जितेंद्र भावे सरांची मैत्री सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे आणि नाटे सरांचं ग्रामीण नाशिकमध्ये आदिवासी भागामध्ये जे काम आहे हे सगळ्यांना माहिती आहे। हा नाटे सर, काय सांगाल ह्या इन्सिडेंट बद्दल? नाही, हे जर असे खोटे गुन्हे सामाजिक कार्यकर्त्यांना दाखल व्हायला लागले तर मग सामान्य जनतेचा आवाजच दाबला जाईल। मग कुणीही कोणाचाही काय होतं, आम्हाला कार्यालयांमध्ये जायची गरज का पडते? जेव्हा एखादा अधिकारी त्यांचं ऐकत नाही, एखादी संस्था आहे त्यांचं ऐकत नाही सामान्य माणसाचं, मग त्याचा आवाज बनून आम्हाला तिथं जावं लागतं। आणि मग ते गेलं म्हणून लगे खंडणी मागितली का? जरी असं झालं तर या राज्यामध्ये, या देशामध्ये लोकशाहीच राहणार नाही। म्हणजे कुठल्याही कार्यालयात जाऊन कोणाला जाब विचारायचा काही प्रश्नच राहणार नाही, एकदम अवघड होईल। म्हणून आज आम्ही इथं हा गुन्हा नुसता भावेंवर नाहीये तर या प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यावर। कोणालाही आवाज देऊ नका, अजिबात गागरोड करू नका, एकदम शांत व्हा, कोणालाच धन्यवाद पण नका, फक्त गपचूप उठा आणि निघा। आणि सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। आय लव्ह यू ऑल। नमस्कार, माझं नाव चंद्रकांत लासुरे। जो जितेंद्र भावेवरती जो गुन्हा दाखल केलेला आहे तो नक्कीच निषेधार्थ आहे। असाच एक प्रकार माझ्यावरती पण असा खोटा गुन्हा दाखल केला होता। मी एक जनहिताचं काम करतोय। मी उच्च न्यायालयात अनधिकृत फटाक्याच्या याचिकाकर्ता स्वतः आहे। मला उच्च न्यायालयाने 2 वेळेस पोलीस संरक्षण पण दिलेलं आहे, पण इथले काही महाभागी पोलीस आहेत त्यांना हप्ते भेटत नव्हते। त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला
त्याच्या विरोधात मी उच्च न्यायालयात गेलो. उच्च न्यायालयाने माझ्याकडनं केस लावलेली आहे आणि सदर जे संबंधित पोलीस आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याची आम्हाला मुभा दिलेली आहे. पण हे सदर प्रकरण झालेलं आहे. हे प्रकरणासाठी आम्ही स्वतः आलेलो आहे. तसाच एक प्रकार पंचवटीमध्ये पण आहे. पंचवटीमध्ये जे सिनियर पी आहे पंचवटीचे मधुकर कळ यांच्या आधिपत्याखाली त्यांच्याकडे एक पोलीस कार्यरत आहेत दुसऱ्या टर्म्सला. तर त्यांच्यासाठी मी तक्रार द्यायला आलो आहे. त्यांचा एकदम मिसयूज द पॉवर म्हणजे वर्दीचा गैरफायदा हे तुमच्या निदर्शनास आणतोय. त्याच्यामध्ये DG ऑफिसचं पण पत्र मला मिळालेलं आहे. त्या DG ऑफिसच्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की सदर अशा प्रकरणात तातडीने 5 दिवसात त्यांच्यावरती तातडीने बदली करण्याची कारवाईची त्याच्यात कॉस्ट ठेवलेला आहे. ही DG ऑफिसची पत्र आहे. पण मग झालं काय यांच्यावर? मी आज त्याची तक्रार दिलेली आहे. पण आपल्या निदर्शनास असं आणून देते की मिसयूज द पॉवर कसा प्रकारे चालू आहे ते मी आज या माध्यमातून आपल्या माध्यमातून सांगत आहे. हे चुकीचं आहे. हे बऱ्याच लोकांना माहिती आहे शेखर फरताळे कोण आहे. याची तातडीने दखल घेण्यात यावी ही माझी विनंती आहे. सलमान काहीच संबंध नाही हो या माणसाचा आपल्याशी. जीव काढते अहोरात्र आपल्यासाठी. असा प्रत्येक जण आहे याच्यातला. प्रत्येक जण बाबा सगळ्यांना देखत आता बघा काय कार्यक्रम करतो मी तुमचा. नोटा काढ. कोडपोती झाले सर. काका घ्या. पण मग याला लक्ष्मी म्हणतात. हे काका हे काका या इकडं. एक मिनिट आहे ना तुम्ही पडलो तसाही माझ्या खिशात 1 रुपयाचा ठोकळा पण नसतोय. किती लोकांना माहिती? हात वर करा. सगळ्यांनाच माहिती. माझ्या खिशात पैसे नसतात. तर यांना म्हणलं अहो खिशात पैसे नाही. हे ATM वर गेले 5,000 काढून दिले मला. ते 500 रुपये परत. हा नंतर 3,000 काढ. 3,000 तुम्ही काही ते हा आपला अमोल सोनवणे. हा तर त्याला 3,000 देऊन टाका बाबा. धरा देऊन टाका. अमोलचे ना. हा दिले होते. हा हे बघा. आता मी तुम्हाला सांगतो त्या दिवशी मला मिळाले 15,500 रुपये. किती काका? त्या दिवशी मुंबई नाक्याला किती पळाले होते? फरार झाले होते ते 14,000 टाकले होते पहा एकाने खिशात आपल्या. तसेच्या तसे आले होते का नाही परत 14,000. त्याला परत द्यायला गेलो मी. त्यांनी ते पैसे परत घेतले नाही. पैसे मिळतात. ह्या माणसाने जर शेण खायला सुरुवात केली तर पैसे मिळणार आणि शेण खाल्ल्याचे काही पुरावे द्यावे लागत. शेण खाल्ल्यानंतर मी बरोबर तोंड पुसता तुम्हाला सापडेल. लगेच सापडेल. काही त्याच्यात विशेष नाही. मी तुम्हाला 2025 मध्ये हा एक अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवलेला आहे की राजकारण बिना पैशाचं चालतं. नॅचरली चालतं. नॅचरली. आणि तुम्हाला आता आज आनंद झाला असेल की आपण जो लढा दिला ना जाऊन जनतेनं न्याय मागणं म्हणजे त्याचा तो पराभव असतो. आणि त्याची त्यांना लाज वाटते. परत बोला. हा अशा पद्धतीनं एखाद्या IPS किंवा IASच्या कमिशनरेटवर जनतेनं अशा पद्धतीनं मोर्चा घेऊन जाणं ते त्या IASचं आणि IPSचं अपयश असतं. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे या लोकांना वाईट वाटत असतं आणि हे भेटत नाहीत आपल्याला. पण तुम्हाला सांगतो आय ॲश्युर यू ऑल हेच राजकारण आपण शुद्ध पद्धतीनं करू. दिनकर काका वय वर्ष 70 का? 70 ना? 73. वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त आणि त्रस्त 63 काही अडलेलं नाहीये. पण अहो रात्र आमच्या बरोबर असतो हा माणूस. काय नडलंय तर संविधान ओरडून चालेल का? जयंत्या करून रात्रंदिवस DJ मारून चालेल का? आपण जगतोय संविधान. मी तुम्हाला जगायला भाग पाडतोय हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सांगतो इतरांना भाग पाडा तर ती खरी जयंती त्याच वेळेला शिवजयंती नुसतं शिवाजी महाराज की जय करून चालेल का? गनिमी कावा जमला पाहिजे. शस्त्र चालवायला जमली पाहिजे. मावळे जमवायला जमलं पाहिजे. 16 मावळ्यात तुम्हाला कामकाज सुरुवात करता आलं पाहिजे. हे कृतीपूर्ण शिवाजी महाराज, कृतीपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जोपर्यंत तुम्ही स्वीकारत नाही तोपर्यंत हे यश येत नाही. आणि हे त्या कृतीपूर्ण स्वीकारार्हतेमधनं हे राजकारण जन्माला आले. लक्षात ठेवा. हजारो झाडं लावणारा माणूस आपल्यामध्ये आलाय.
रोज 1 झाड 2 झाड 5 झाड 10 झाडं लावतो तो माणूस. आणि 100 किलोमीटरवरनं आले, पायाला अपंगत्व आहे, किती वाईट परिस्थिती आहे. कशासाठी धडपडाटे हा? माझा देश लंगडा झालाय माझ्यासारखा, तर तो सुदृढ व्हायला पाहिजे म्हणून सगळ्यांचं हे लफडं आहे. आजोबांना प्रत्येकाला आहे ना आता नातवाला उत्तर देण्यासाठी जागा झाली बरं का. बेटा मी आहे ना काहीतरी उपद्व्याप करून मरतो आहे, आणि तो नातू म्हणल माझ्या आजोबांनी काहीतरी खडखड केली शेवटी का व्हायना जाता जाता, तर खडखड करा, देशासाठी मरा, तडफडा. आलं का लक्षात? स्वतःचं पाहू नका. ज्या माणसाच्या गाडीतनं या आजच्या आंदोलनाचा जन्म झाला ते पाठे, हे बघा हातवर करा. ज्या माणसाला बोलता येत नाही, पक्क लाजतंय ते. भाऊ पैसे किती घेतले तुझ्याकडून? आम्ही काही पैसे घेतले? मिसेस कुठे? तुमच्याकडून पैसे किती घेतले? हा, आता यांचं जर आम्ही पूर्ण काम करून दिलं तर साधारण यांचा 6 लाख रुपयाचा फायदा होऊ शकतो. मी त्यांना बंदूक लावून आहे ना 20% काढू शकतो का? शक्य आहे ना? शक्य आहे. मी तेवढा भामटा आहे, आणि मी त्यांना ना डिक्लेअर होऊ देणार नाही की मी बंदूक लावून 20% काढले म्हणून. किती पैसे जमवू शकतो आपण? प्रचंड जमले असते. कामाची टक्केवारी घेऊन हा, खूप टक्केवारी कमवू शकतो आम्ही. पण तसं केलं तर हा मॉब बिना पैशाचा इथे येईल का हो? बंदूक आणायची वडवणीहून आलेले लोक बघा, बीडवरनं लोक आलेत, औरंगाबादवरनं लोक, संभाजीनगरवरनं लोक आलेले आहेत, येवल्यावरून लोक आलेले आहेत, नांदेडवरनं लोक आलेले आहेत, मुंबईवरनं पुण्यावरनं लोक आलेले आहेत, संभाजीनगरवरनं लोक आलेले आहेत, सगळीकडनं लोक आलेले आहेत, आणि भुसावळवरनं लोक आलेत. तोरचा आरसा आणि आपल्या गोदरेज कपाटाचा तडतडणारा आरसा, त्याच्यामध्ये रोज आपलं तोंड पाहायचं. आज दिवसभरात किती शेण काढलं? शेण खाणं बंद करायचं तरच भावेबरोबर संसार होईल बरं का, नाही तर फारकत होईल ऑटोमॅटिक. उसके लिए कोई कोर्ट में जाने की जरूरत नाही. 6 महिने 6 वर्ष लढायची गरज नाही. 6 सेकंदात फारकत होती, काहीच विषय राहत नाही. तो संपत देवगिरे, ओय संपत वय संपत चाललं तुझं सगळं संपत. हा पत्रकार आहे बरं का, फुगीराचा, अशा नागपुड्या फुगून पाहतो. कशाच्या जोरावर रे भाऊ? दैनिक सकाळमध्ये परमनंट पत्रकार आहे म्हणून एवढा माज. लोक मंत्री असतात अरे, त्यांना तरी तेवढा माज नसतो. लोक सायंटिस्ट असतात तरी माज नाही. तू साधा एक पत्रकार 3 पट्ट्या सकाळचा, आणि तू एवढा माज करतो. मी त्याला काय म्हणायचं माहिती का? ओ देवगिरे सर आता मर. अरे तुला लाज वाटायला पाहिजे. ज्या भावेला एवढी प्रतिष्ठा, एवढा आदर मिळाला पूर्ण राज्यभर. परवा रात्री एका टेम्पोवाल्यानी 500 रुपये मला एका ढाब्यावर दिले. तुला देतं रे कोणी? तुला पाकिट म्हणून देता, खंडणी म्हणून देता, खंडणी. आणि पत्रकारितेच्या नावावर धब्बा आहे तू, धब्बा. तू जे काय जर्नलिझम शिकला ना त्याच्यावर तू आहे ना सू केली रे, त्याच्यावर तू थुंकला. लाज वाटू दे तुला. पोटा करता सगळ्यांना करावं लागत होतं, करावं लागतं. अशी ती पत्रकारिता पार हीन दीन लाचार दर्जापर्यंत पोहोचली. हे त्याचं खरं उत्तर आहे, मान्य आहे मला. एवढा लाचार झाला तू, आणि तुला एवढी फुगरी काय बिका? तुझ्या घरचं काय नोकर आहे का? हरामखोर तुम्हाला अरे कार्य करतो. तुला देवगिरे सर म्हणायचो, आता त्याला संपत म्हणतो तुला आता. हा, आणि तू पत्रकार आहे तर तुला एवढी कोणची रे मिजास आहे? ती सगळी मिजास उतरली तुझी. आणि मला एक सांगा, आपली ही जी बातमी आहे ती लोकमतला आणि दिव्य मराठीला, महाराष्ट्र टाइम्सला आलेली पाहिली तुम्ही? दिव्य मराठीला आलेली का? ती बातमी मला द्या. हा, त्यांना वाजवलं मी. कोणत्या पद्धतीत आली? चांगल्या पद्धतीत का वाईट पद्धतीत? ज्यांनी ना भावेनी खंडणी मागितली असा एकेरी उल्लेख केला, त्या वर्तमानपत्राच्या त्या पत्रकाराला, त्या संपादकाला आणि त्या मालकाला टारा आहे ना उघडा वागडा नागडा करणार, मी सोडणार नाही. आम्ही काही तुमचे गुलाम नाही आहे. तुमच्याकडे पेपर आहे ना तर तुमचे गुलाम कोण? धंदेवाईक, बाजारू, भ्रष्ट राजकारणी तुमच्या पुढे शेपटे हलवतील आणि लाळ गोठतील. भावे कशाला तुमच्या पुढे शेपटे हलवील? अरे तुमच्याशिवाय भावे मोठा झाला येड्यांनो. तुमचा दावा काय होता? यांचा दावा होता, माझे आबा कुठे गेले? हा, आबांचं वाक्य आमच्या या पत्रकारांना, या वर्तमानपत्रवाल्यांना, या यूट्यूबवाल्या चॅनलवाल्यांना, या राज्यस्तरावरच्या चॅनलवाल्यांना
असं वाटतं भावेला जर राजकारणात मोठं करू तर फक्त आम्हीच, आणि त्याला खाली पाडू तर आम्हीच, त्याला हिरो करू तर आम्हीच, आणि त्याला झिरो बी करू तर आम्हीच. अरे हाड, अरे हाड, अजिबात नाही. कुत्रकार काय 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 एकदा म्हणा, काय 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 काय. हा हे बघा पत्रकारांना, तुम्हाला कुत्रकार म्हणण्याची हिंमत आज मी राजकारणातनं तुमच्या नाकावर टिचून सांगतो म्हणून तुम्हाला मी आवडत नाही बरं का. काही पत्रकार काही बी काही नाही होय, मी अजिबात टाकायला जाईल तर भांडायला पोहणार नाही, काही बी नाही. नाही 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 अजिबात नाही. थांबा थांबा थांबा, मी हिमतीनं सांगतो, एक मिनिट ऐका, मी हिमतीनं सांगतो बरं का. अपवाद म्हणून मी फक्त आहे ना खूप माझं मन मोठं करायला तयार आहे. 1% अपवाद. किती? 99% भ्रष्ट रे तुम्ही. एक एक अक्षर आणि एक एक मिलीमीटर जागा अरे तुम्ही वर्तमानपत्रातली विकली, आणि एक एक सेकंद तुम्ही आहे ना इलेक्ट्रॉनिक माध्यमातल्या बातम्यांमधला विकला रे. म्हणून माझा देश विकलायला रे. माझा देश देशोधडीला लावला ना तर या देशातला पत्रकार मेला, शिक्षक मेला, पोलीस मेला, डॉक्टर मेला, कोर्ट मेलं, न्यायाधीश मेले, न्यायालय मेले, म्हणून माझा देश मेला रे. न्यायाधीशाच्या घरामध्ये हे बंडलच्या बंडल, लाजा वाटू द्या रे. आता शेवटचा एक आशेचा किरण राहतो न्यायालय, आणि तिथूनही तुम्ही आम्हाला न्याय मिळू देणार नाही. मग करायचं काय आम्ही? हे बघा कशाची टाळी, छक्का हिजडा. भावे नाही, भावेचे हे राजकारणातले कार्यकर्ते सहकारी अजिबात हे छक्के हिजडे नाहीये. यांना शिक्षण आणि यांना शहाणं बनवलेलं आहे. यांना शिक्षण आणि शहाणं बनवलेलं आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी होतो विपश्यनेला, विपश्यनेमध्ये बोलत नाही मी. 99% ते मौन बाळगलं. आजा मी 99% ते मौन बाळगलं, आणि 1% मौन तोडलं. कशासाठी माहिती आहे? 2 युवक होते एकदम झिंगाट, HD गाडी घेऊन आला तो, HD नवीनवाली 3.5 लाखाची, आणि त्याच्या पाठीवरती सॅग बीक एकदम स्टायलिश, गॉगल बिगल, ते ग्लोव्ज बीज लावलेले, रायडर. मला खूप आनंद झाला की तरुण पिढी सुद्धा विपश्यनेला आलेली आहे. इकडे ना बाजी आओ. अरे हम ये पटापट. आपको क्या लगा जेल में है क्या? अरे पापलेट यहाँ कोई जेल में नहीं जाएगा. हा सुन लाल रंगाची गाडी बाजूला काढून घेऊ. अशा हायफाय पोरांची झाली तिथं गट्टी, आणि ते खूप वेळ बैठक करावी लागते ना, तर आळे पिळे द्यायला लागले. बांधून ठेवलेलं होतं त्यांना, तर त्या दोघांमध्ये झाला करार, पळून जायचं. आणि त्याला दुसऱ्याने दिला दुजोरा, आणि एक गेला पळून. माझ्या डोळ्या देखत पळून गेला, आणि तो माझा डाय हार्ड फॅन होता. त्यांनी माझ्याबरोबर फोटो काढलेला होता, आणि मग ॲडमिशन केलेली होती त्यांनी. मला खूप वाईट वाटलं का, तर मी मुक्का झालेलो होतो ना, मौन बाळगलेलं होतं. मी काहीच नाही बोललो, म्हटलं जाऊ दे, जातो तर जातो, काही बोलायचं नाही आपण. पण दुसरा जायला तेव्हा तयार झाला ना, त्यावेळेला त्याला तिथला धम्मसेवक आहे ना समजावत होता, बेटा तू ब्लॅकलिस्टेड होऊन जाशील, तुझी परिस्थिती वाईट होऊन जाईल, तू करून घे बेटा हे सगळं. अशानीच तुम्ही इशारे सुद्धा नाही करायचे, त्याला मौन म्हणतात पाळणं. खाली जमिनीकडे पाहून चालायचं. मी तिथं मध्यस्थी केली काका. मी त्याला म्हटलं बेटा 5 दिवस पूर्ण झाले तुझे, फक्त किती राहिले आता? 5. पाया पडतो रे म्हटलं, खूप मोठी पुंजी घेऊन जाशील सोबत, आणि मला मौन तोडायचं नव्हतं, तुझ्यामुळे तोडलं. आता मी बंद करतो बोलणं, आणि मी तिथून निघून गेलो. तेवढंच बोललो बरं का. शिक्षणाने मला जी विद्या मिळाली, त्या विद्येतनं मी कृतीची जोड दिली त्या सुविचारांना, आणि मी बोललो. आता तुम्ही मला सांगा, मौन तुटलं म्हणजे पाप केलं का आता? तर शिक्षणाने असं धाडस दिलं पाहिजे तुम्हाला. नियम मोडायचा कोणासाठी? भल्यासाठी तोडायचा, हे म्हणजे शिक्षण. तर आजचा शिकलेला माणूस आहे ना, खूप लुक खाऊन गेला हो. तर नाही माझं पॅकेज, नाही माझं प्रमोशन, नाही माझी बायको, नाही माझे आई वडील, नाही माझे दवाखाने, नाही माझे पोरं, नाही माझ्या पोरांच्या फिया. देश गेला चुलीत. अरे असं शिक्षण असतं का? मी 40 वर्ष झालं धुणं धुर राहिलो राव सगळ्यांचे. मला काही कमी नाही पडलं. मी भिकारी वगैरे नाही झालो. मी याच कॉलनीत राहतो. ठीक आहे, आता कर्जाच्या विळख्यात सापडलेलो आहे, पण मी भिकारी नाही होणार. आणि झालो तरी खूप काय म्हणतो ना, लय मानानं भीक मागताना आढळेल बरं का मी तुम्हाला. एकदम स्टँडर्ड भीक मागल मी.
आणि मानानं भीक घेईल. कोणीतरी हे घे म्हणलं का मी त्याच्यात तोंडात फेकून मारील. त्याला अंगल मानाने दे भाऊ, काय द्यायचं ते. आलं का लक्षात. अशी ती काही स्वाभिमानाची जी गोष्ट आहे ना ती शिक्षणातनं आली पाहिजे. तुम्हाला ती देशभक्तीची ऊर्जा त्या शिक्षणातनं ते निर्माण झाली पाहिजे. कर्तव्याची प्रचिती, कर्तव्यातनं आपल्याला काय काय करायचं, कर्तव्य बुद्धी तुमच्यामध्ये जन्माला आली पाहिजे. त्याला शिक्षण म्हणताना तर ते शिक्षण घेतलेले तुम्ही मला दिसले पाहिजे. नुसतं ती मी तुम्हाला मध्यंतरी एक माझं हे आलं पॉडकास्टमधलं कटिंग, मुलाचं मुलीशी लग्नच होत नाही. आणि मी माझ्या मुलीला म्हटलंय की बाई मुलाशी लग्न कर, माणसाशी लग्न कर. पॅकेजचं पॅकेजशी लग्न, पगाराचं पगाराशी नको, जमिनीचं जमिनीशी नको, व्यवसायाचं व्यवसायाशी नको, शिक्षणाचं शिक्षणाशी लग्न नकोय मला माणसाशी लग्न झालेलं पाहिजे. माझ्या पोरीला मी सांगितलं आंतरजातीय लग्न कर, काही कर, माणसाशी लग्न कर. पूर्ण फ्रीडम देऊन टाकलेलं आहे. याला म्हणतात शिक्षण. आणि हे करायला धाडस लागतं. मी बघा किती लोकांमध्ये बोलतोय. आता माझ्या जातीच्या लोकांना लय राग येईल बरं का. ते म्हणतील त्या आईचं जात सांभाळतच नाही भाऊ. पण मी हिंमत केलेली.